थोडा आवाज दे ना दादा. आवाज दे आवाज. नको. नक्कीच CSK या नावानं या लीग मध्ये खेळणारा संघ चेरोलीचा आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागू केलेलं आहे. ते CPL अध्यक्ष आणि सर्व समर्थकांनी. BK विकास रुपेश नक्कीच एक इन्स्पिरेशन असेल या CSK संघासाठी. आणि गोलंदाजीच्या भूमिकेत मिलिंद आलेला आहे आणि हा सामना रंगतोय CSK चेरवली विपक्ष देवलीपाडा अल्यानी. यावेळी मात्र दोन फलंदाज महेश आणि प्रदीप. स्ट्रायकर एंडला आम्हाला महेश दिसतोय आणि प्रदीप नॉन स्ट्रायकर एंडला दिसतोय. नक्कीच हे क्रिकेटचा महासंग्राम चेरिवली प्रीमियर लीग 2021 आजचा तिसरा दिवस आणि 5व्या फेज मध्ये कधी येऊन पोहोचली चेरिवली प्रीमियर लीग दिसलं नाही. आणि याचं श्रेय जातं ते प्रवीण फरडे आणि पूर्ण टीमला. ज्या पद्धतीनं हे नियोजन केलं जातं, जे आयोजन केलं जातं आणि यावर्षी तर एक वेगळाच फॉर्मॅट घेऊन आलेत या CPL मध्ये. आणि तो फॉर्मॅट आम्ही आजचा तिसरा दिवस अनुभवतो आहे. सलग 2 मॅचेस जिंका आणि क्वालिफाय व्हा हे जे काही सूत्र आणलं ते प्रवीण फर्डेने एक वेगळं सूत्र आहे. वळूया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर मिलिंद देवलीपाडा संघाकडून तर चेरोली संघाकडून महेश आणि प्रदीप ही सलामीची जोडी. लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जाईल या सामन्यातला. यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर यश मिळतंय ते मिलिंदला. मला वाटतं ऑफ साईडला स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडूनं बॅटची कडा घेतली आणि विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला गडी बाद होतोय CSK चेरोली संघाचा DJ. नक्कीच पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळाला आणि एक गोल्डन डक पाहायला मिळाला तो महेशकडून. कारण चेंडूला त्याच्या मेरिटनुसार खेळलं गेलं नाही. अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू इनसाइड घेत विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि पहिला गडी बाद झाला तो चेरोली संघाचा. देवलीपाडा संघाला पहिल्याच चेंडूवर यश मिळालं. मात्र ही कामगिरी चालू ठेवावी लागेल, अशीच पुढे ठेवावी लागेल. नक्कीच या मॅचचा आनंद संपूर्ण चेरोलीचे समर्थक घेत असतील. नक्कीच CSK चेरोली संघ. मिलिंद पुन्हा एकदा या षटकामध्ये दुसरा चेंडू घेऊन नवीन फलंदाज निलेश साठी. येस, यावेळी मात्र हलक्या हाताने सर्कलमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं मिलिंदनं आपल्या फॉलो थ्रू मध्ये. आणि एक निर्धाव चेंडू विकेट नंतर एक निर्धाव चेंडू. सावध सुरुवात करावी लागेल ती CSK चेरोली संघाला. तर प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक सामना महत्वाचा आहे. मिलिंद पुन्हा एकदा सामना करेल निलेश या चेंडूचा. फुलटॉस स्टिअर केला, जबरदस्त कव्हर आणि चेंडू सर्कलच्या बाहेर येतोय. चेंडू येतोय स्वीपर कव्हरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली, 2 धावा देखील पूर्ण केल्या दरम्यान चेंडू परत जाईपर्यंत आणि 2 धावांनी स्कोअर कार्ड सुरू झालं. ते CSK चेरोली संघाचं 1-2 पहिलं षटक प्रगतीवर. मिलिंद अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. एक 15 ते 20 पावलांचं रनअप आहे, मात्र सुरेख रनअप आणि सुरेख गोलंदाजी. निलेश पुन्हा एकदा सामना करेल या चेंडूचा. हाफ ट्रॅकर चेंडूला दिशा दिली मिड विकेटच्या दिशेला. 1 बाउन्स मे बी जाईल का सीमारेषे पार. येस, सीमा पार, चौकार, चेंडू फरार. DJ
जे अगोदरचं बक्षीस होतं प्रति चौकार 100 आणि त्याहीपेक्षा मोठं बक्षीस आलेलं आहे. हा सामना CSK चेरवली संघाने जिंकला तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज SK आणि टीम कडून. पुढचा चेंडू मिलिंद. ओहो हो, यावेळी मात्र चेंडू स्टीअर केला. चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेला भरता वेगानं सीमा पार चौकार. सॉरी, बोल्ड झाला मात्र चेंडू मिस होऊन स्टॉपला गेला आणि सॉरी गडी बाद होतो. इथे दुसरा गडी बाद होतोय CSK चेरवली संघाचा. यावेळी मात्र बक्षिसांची अनाउन्समेंट कुठेतरी डोक्यात जास्त बसली आणि गडी बाद होतो. निलेशला जावं लागतं माघारी. कोणाला दुसरा गडी गमावतोय चेरवली संघ CSK चेरवली संघ. आणि यावेळी नवीन फलंदाज मैदानावर येतोय भूषण. नक्कीच रिकी खाडे सर यावेळी मात्र किट मध्ये पॉइंटच्या दिशेला. पुढचा चेंडू. हो, यावेळी मात्र चेंडू स्टीअर केला मात्र फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण झालं ते मिलिंद कडून. धाव फलकावर आतापर्यंत 6 धावा. पहिलं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या आहे 2 बाद 6. CSK चेरवली संघ या सामन्यामध्ये विजय झाल्यास 5,000 रुपयांचं कॅश प्राइज, त्याबरोबर प्रति चौकार षटकारांचं प्राइज देखील लागलेलं आहे. प्रति चौकार 100, प्रति षटकार 500 SK यांच्याकडून. यावेळी मात्र दुसरं षटक घेऊन येतोय विश्वास. सामना करेल प्रदीप. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला टाकण्यास सज्ज विश्वास. गोलंदाजी मार्क करून रनअप सुरू होत आहे. 55 पार करून चेंडू टाकला जातोय. यावेळी मात्र झेल बाद होईल का? ओ हो, झेल सुटतोय. जीवनदान मिळतं प्रदीपला. यावेळी मात्र एक सोपा झेल व्हायला हवा होता. मात्र मित्रांनो, इट इज पार्ट ऑफ गेम. लेट्स फॉरगेट इट. विसरून जा आणि पुढच्या चेंडूवर कॉन्सन्ट्रेट करा, तरच तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये काही गोष्टी विसराव्या लागतात. पहिल्या चेंडूवर एक संधी होती गडी बाद करण्याची, मात्र एक धाव मिळाली. धावसंख्या होते 7. हाफ ट्रॅकर. हो हो हो, मात्र यावेळी कट होतोय आणि गडी बाद होते. तिसरा गडी बाद. मागच्या चेंडूवर जो रिझल्ट येणार होता तो पुढच्या चेंडूवर आला. दरम्यान संदेशपूरचे धडाकेबाज फलंदाज अजित फर्डे यांचं आगमन होतंय. नक्कीच या पूर्ण लीगवर कर्ण आधार आणि या पूर्ण नक्कीच नवीन फलंदाज साई मंदार. यावेळी मात्र CSKचा कर्णधार म्हणजेच MS धोनी. यावेळी मात्र मैदानावर साई मंदार. यावेळी मात्र संघाच्या मदतीला धावून यावं लागेल. देवलीपाडा संघ सुरेख कामगिरी करतोय. कारण आहे रिकी काडे सर, ज्यांनी समालोचनातून हजारो मॅचेस पूर्ण केले असतील. त्यांचा अनुभव काय, चेंडू काय बिहेव करेल, कोणता फलंदाज कोणत्या प्रकारचा फटक्याचा अटेम्प्ट करेल, नक्कीच या अनुभवाचा फायदा होईल त्या देवळीवाडा संघाला. विश्वास पुन्हा एकदा. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्टीअर करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेला मात्र निर्धाव चेंडू पडतोय. सुरेख गोलंदाजी विश्वास कडून. ज्या
प्रकारचा विश्वास दाखवायचा तो विश्वास दाखवतोय गोलंदाज विश्वास. आपल्या गोलंदाजीतून जे काम मिलिंद न केलं तेच काम इथे करतोय विश्वास. पुन्हा एकदा या षटकामध्ये यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र यश मिळालं नाही. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. आता मात्र काहीतरी कानमंत्र दिला जाईल. आणि नक्कीच प्रदीप आणि साई मंदार ही जोडी यावेळी पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं फडे सर आताच मागच्याच सामन्यामध्ये अगदी शेवटला येऊन एक गोष्ट म्हणाले होते की ज्या पद्धतीने ही बॅट फिरते बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी असं काहीतरी होतं इथे. कारण कॉन्फिडेंटली चेंडूला फेस केलं जात नाहीये. कॉन्फिडेंटली फेस करावं लागेल चेंडूला. कुठेतरी बॅट आणि बॉल याचा संपर्क व्हावा लागेल. पुढचा चेंडू फुलटॉस. यावेळी चेंडू येईल मिड ऑफच्या दिशेला. ओहो यावेळी मात्र सुसाइडल अटेम्प्ट आणि गडी बाद होतो इथे. स्वतः फलंदाज थांबायचं. 1 मिनिट रिव्ह्यू केला जात आहे. आपण थांबायचंय. Decision on pending. Some drama has happened there. It's out. नक्कीच चौथा गडी बाद होतोय तो CSK शेरवली संघाचा. यावेळी मात्र स्वतः कर्णधार बॅक टू दी पॅव्हिलियन विदाउट डिस्टर्बिंग स्कोर कार्ड. धाव फलकावर धाव संख्या आहे फक्त आणि फक्त 7. षटक संपली 2 षटकांनंतर 3.5च्या सरासरीनं 7 धावा. गडी बाद झाले 4 बाद 7. यावेळी मात्र नवीन गोलंदाज येईल दिनेश. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेले आहेत आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. पुढचा चेंडू दिनेश ऑन स्ट्राइक आणि नवीन फलंदाज येतो गौरवास्पद कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. दिनेश तैयार अपनी गेंदबाजी मार्क से और सामना करेंगे गौरव. इस मैच में पहली बार पहली गेंद खेलने के लिए तैयार, पहली गेंद का सामना करने के लिए तैयार गौरव. और यहाँ अपनी पहली गेंद डालने के लिए तैयार दिनेश. अपना पहला और मैच का तीसरा ओवर शुरू करता हुआ रनअप शुरू करते हुए. और इस बार क्या परिणाम आएगा इस गेंद पर. इस गेंद को बहुत ही सिताबी के साथ गेंद को खेला है. पॉइंट के सर के ऊपर से गेंद जाएगी डीप थर्ड मैन की ओर. 1 रन पूरा किया और 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. बहुत ही बढ़िया फील्डिंग वहा डीप थर्ड मैन की जगह और 1 ही रन मिला. और एक रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ 8 रन 4 विकेट के नुकसान पर CSK शेरवली टीम. बढ़िया प्रदर्शन करने की जरूरत है CSK को. तकरीबन 50 रन तो बनाना ही पड़ेगा इस बार. बहुत ही बढ़िया क्या परिणाम आएगा. 1 बाउंस 4 रन्स. व्हाट अ डिलीशियस शॉट, व्हाट अ मार्वेलस शॉट. 4 रन्स डीजे. बढ़िया कमबैक करता हुआ ये
चौका आया प्रदीप के बल्ले से। बहुत ही बढ़िया गेंद को देखा और खेला लॉन्ग ऑफ की दिशा में और बहुत ही बढ़िया। पहले लगा था ये कैच हो जाएगा लेकिन गेंद बहुत ही करीब गिरी बाउंड्री लाइन के और 4 रन मिले सीएसके चेरोली टीम को। इस बार प्रदीप टू दिनेश, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद जाएगी लॉन्ग ऑन की दिशा में, खिलाड़ी मौजूद, 1 रन मिला और 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा और 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 13 रन 4 विकेट के नुकसान पर सीएसके चेरोली टीम। तीसरा ओवर चलता हुआ दिनेश ये ओवर अब तक 6 रन दे चुके 3 गेंदों में। अगली गेंद, इस बार गेंद को बहुत ही बढ़िया खेला है, गेंद आएगी पॉइंट की दिशा में। रिकी खाड़े सर गेंद को कलेक्ट करेंगे और फिर से एक बार भेज देंगे गेंदबाज की ओर। तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। यहाँ तक ये थ्रो देखा जाए तो इतना बढ़िया नहीं रहा लेकिन रनिंग बिटवीन द विकेट्स बहुत ही बढ़िया रही और 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 15 रन 4 विकेट के नुकसान पर दिनेश। अगली बार फिर से एक बार, ओ इस बार गेंद को इनसाइड एज लगता हुआ और मिस फील्ड। यहाँ तक कि थ्रो अच्छा आता तो एक और विकेट मिल सकता था देवली बड़ा टीम के लिए लेकिन भाग्य का साथ मिलता हुआ बल्लेबाज गौरव को, सॉरी प्रदीप को, और एक और रन लेने में सफल। स्कोर जाकर पहुंचा 16 रन। धीमे धीमे आगे जा रहे हैं सीएसके चेरोली टीम। लगता है 50 तक तो जाना पड़ेगा इस मैच में। अगली गेंद, इस बार गेंद को बहुत ही बढ़िया खेला है स्ट्रेट रीजन में, 1 रन पूरा किया। दूसरे रन का प्रयास करेंगे क्या, नहीं करेंगे। गेंद खिलाड़ी के हाथ में, 1 ही रन मिला और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 17 रन 4 विकेट के नुकसान पर और इसी के साथ तीसरे ओवर का पतन होता हुआ। और आफ्टर द फिनिशिंग थर्ड ओवर स्कोर मूव्स ऑन 17 रन्स लॉसिंग 4 विकेट्स सीएसके चेरोली टीम। चेरोली प्रीमियर लीग 2021 पर्व 5वं आणि या 5व्या पर्वातला तिसरा दिवस आणि हा सामना रंगतोय सीएसके चेरोली विपक्ष देवळीपाडा। यावेळी नवीन गोलंदाज कोण येईल, मिलिंद। सामन्याचं पहिलं षटक ज्याने टाकलं पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल येतोय सीएसके चेरोली कडून आणि तोच सिग्नल देतात आमचे पंच सूरज। यावेळी मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय। सामन्यातलं चौथं षटक टाकलं जाईल मिलिंद कडून, ज्यांनी पहिलं षटक देखील टाकलं होतं। सुरेख षटक होतं पहिलं, त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6, मात्र 2 बहुमूल्य गडी बाद करण्यात यश मिळालं होतं। गोलंदाज मला वाटतं विश्वास येतोय। दुसरं षटक ज्यांनी हाताळलं होतं यावेळी पंच सूरज आणि आमचे नीलू महाजन। सुरेख कामगिरी आजच्या तिसऱ्या दिवसापर्यंत ज्या पद्धतीनं नियोजन केलं आहे आणि आयोजन केलं आहे सीपीएल न, त्या अगदी नियोजनानुसार लीग पुढे जाते आहे। जसजशी लीग पुढे जाईल तस तसा रोमांच वाढत जाईल या सामन्यांचा। नक्कीच जे फॉर्मॅट आहे 2 सामने लगातार जिंका आणि क्वालिफाय व्हा आणि हे करावं लागेल। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की जिथे साटगाव संघ अगदी पराभवाच्या छायेत असताना देखील टेलेंडर उभा राहिला, शेवटच्या क्रमांकाचा फलंदाज 10व्या क्रमांकाचा फलंदाज उभा राहिला आणि सामना जिंकून दिला। जो सामना शेंद्रून संघाच्या पक्षात होता, मात्र त्यांना अजूनही संधी आहे, संधी नाही असं नाही, मात्र सामना हातातून निसटला। त्याला कारण झालं काही मिसफील्ड झाल्या। यावेळी मात्र पुन्हा सामना करेल प्रदीप टू विश्वास। चौथा षटक, पहिला चेंडू टाकण्यास सज्ज विश्वास। पहिला चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने फसवलं विकेट किपरला। चेंडू जाईल थर्ड मॅन रिजन मध्ये, 1 धाव मिळेल।
पंच बाईज सूरज येस सिग्नल द्या मला नक्कीच एका धावेनं धावफलक पुढे सरकलं 18 धावा झाल्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेला मात्र असफल. पॉवर प्लेचं षटक आहे मित्रांनो. या पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवावी लागेल. पॉवर प्ले बऱ्याचदा पॉवरलेस करतोय आपण बऱ्याचदा पाहिलं T20 क्रिकेटमध्ये पॉवर प्ले घेतलं गेलं आणि बऱ्याचदा गडी गमावले गेले असं देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावेळी मात्र त्या पॉवर प्लेचा फायदा घेईल का CSK चेरोली टीम. यावेळी वादळ येत आहे. हे वादळ काय संकेत देत आहे. CSK चेरोली संघ वादळ घेऊन येतं की काय की वादळी कामगिरी करतो देवलीपाडा संघ. येस पुढचा चेंडू विश्वासचा सामना करेल गौरव. हो झेल होऊ शकला असता मात्र मिसफिल्ड. आणि हा जर झेल झाला असता तर कॅच ऑफ द मॅच होऊ शकला असता. एक धाव मिळाली. धाव संख्या होते 19. 4 बाद 19. सुरेख प्रयत्न होता. अजूनही मला वाटतं CSK चे जे बिग हिटर्स आहेत ते मागे आहेत पॅव्हिलियन मध्ये आहेत. यावेळी प्रदीप येस डाऊन द लेग चेंडू जाईल आणि वाईटचा सिग्नल येईल पंचांकडून आणि या एक अतिरिक्त धावेनं धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होती आहे 20-20. लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट्स CSK चेरोली. देवलीपाडा संघ सुरेख कामगिरी करतोय या सामन्यामध्ये. विश्वास पुढचा चेंडू प्रदीप पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटवर जाऊन मात्र पुन्हा एकदा असफल. एक निर्धाव चेंडू. हॅलो नक्कीच बॅकफुटवर पंच करण्याचा प्रयत्न होता तो असफल मात्र गोलंदाज सफल झाला एक डॉट चेंडू टाकण्यासाठी. पुढचा चेंडू विश्वास टू प्रदीप. यावेळी मात्र पुढे सरसावत चेंडूला दिशा दिली मिड ऑनला. ओ हो 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 डिरेक्ट हिट and you know that the direct hit means wicket, surely wicket, and the 5th wicket down for CSK Cheroli who is out. प्रदीप. अरे प्रदीप जावं लागेल माघारी. खूप छान प्रतिकार करत होता प्रदीप. सलामीचा बल्लेबाज होता मात्र यावेळी नशिबानं साथ दिली नाही. यावेळी नशिबानं साथ दिली नाही. आणि हॅलो 5वा गडी बाद झाला तो CSK चेरोली संघाचा. आणि नक्कीच गडी बाद झाला मात्र नवीन फलंदाज येतोय केतन. रिव्हर्सचं भाष्य असं नाव आहे त्याचं. यावेळी क्लीन 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 बोल्ड अँड डिसमेंटल द फर्निचर. येट अनदर विकेट. आणखी एक गडी बाद होतोय DJ.
20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि तब्बल 6 गडी बाद. 20 रन्स फॉर लॉस ऑफ 6 विकेट्स. CSK नाव मात्र ब्रँडेड आहे, कामगिरी तितकी ब्रँडेड नाही झाली या सामन्यात. मात्र नक्कीच पुढच्या सामन्यात त्या कामगिरीची अपेक्षा आहे आम्हाला. आणि नक्कीच एक 13 धावांची पार्टनरशिप झाली होती 5व्या विकेटला. मात्र त्यानंतर आता 2 बॅक टू बॅक विकेट्स मिळाल्या. एक छोट्या छोट्या पार्टनरशिपची गरज आहे. आपण CSK म्हणालात, मात्र CSK या 13व्या एडिशन मध्ये थोडा फ्लॉप झाला. नाहीतर मागे पाहिलं तर CSK ची कामगिरी छान होती. यावेळी मात्र या 5व्या पर्वामध्ये पहिल्यांदा CSK नावाचा एक संघ आमच्या CPL मध्ये चॅम्पियन्स प्रीमियर लीग मध्ये नक्कीच समर्थक आमच्या व्यासपीठावर आहेत. या संघाचे अगदी बक्षिसांची खैरात झालेली आहे. बरंच काही आम्हाला इथे ऐकायला मिळतं आहे. एक संघ आहे प्रदीप शेलवले यांचा आम्हाला मेसेज आलेला आहे व्हॉट्सअपच्या दरम्यान की जयेशनं जर रिव्हर्स स्वीप, केतनने जर रिव्हर्स स्वीप मध्ये चौकार मारले तर प्रति चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रदीप शेलवले यांच्याकडून. आणि षटकार लगावला तर 500 रुपयांचं. रिव्हर्स आपण पाहतो रिव्हर्स साठी ABD आणि ग्लेन मॅक्सवेल यांची ताकद आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच पाहिली. आणि रिव्हर्स स्वीप करणं किंवा रिव्हर्स हिट करणं तितकं सोपं नसतं, कारण त्या वेगाचा अंदाज घेऊन त्यानुसार खेळावं लागतं. आणि रिव्हर्स स्वीप चा बादशाह आमच्या स्टेजवर प्रवीण फरडे CPL अध्यक्ष. येस, पुन्हा एकदा गोलंदाज येतोय राजेश. 4 षटकं संपली पाहता पाहता, धावसंख्या मात्र फक्त 20. राजेश पहिला चेंडू टाकेल. यावेळी सुपर पंच. चेंडू तर कव्हरच्या दिशेला, चेंडू जाईल सीमा पार, चौकार, कडक शॉट डीजे. ₹101 पारितोषिक आलेले याच व्यासपीठावरून. रुपेश फरडे धडाकेबाज फलंदाज, याच्याकडून एका फलंदाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. येस, पुढचा चेंडू. हो 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 हो, इस बार बीट. केतन फरडे जर नॉट आउट राहिला, 8 षटकं खेळून काढली तर अजित फरडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. येस, पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर. ओ, सुरेख फटका, सुरेख फटका, तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होतीये 26. 26 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. नक्कीच सरांचा थ्रो कुठेतरी वीक होता. नक्कीच क्षेत्ररक्षण खूप सुरेख होतं. आम्ही म्हटलं, मात्र थ्रो जेव्हा झाला, दुसरी धाव महत्वाची. पुढचा चेंडू. यस, रिवर्स स्वीप. वहां एक खिलाड़ी मौजूद. बहुत ही बढ़िया प्लेसमेंट ऑफ फील्डिंग. या फटक्यासाठी, या धावा किती याला महत्व नाही, हा जो अटेम्प्ट झाला, या अटेम्प्ट साठी 100 रुपयाचं पारितोषिक CPL अध्यक्ष प्रवीण फरडे यांच्याकडून. प्रदीप शेलवे यांच्याकडून अजून एक बक्षीस होतं. जयच्या प्रति चौकारासाठी 100 रुपये. CSK सगळं आज काही तुमच्या फेवर मध्ये, कारण SK आमच्या व्यासपीठाकडे आहेत. हो, यावेळी मात्र डाऊन द लेग होता, मात्र चेंडू शरीराला स्पर्श करतोय. एक व्हॅलिड डिलिव्हरी इथे राजेश कडून. खूपच बक्षिसांची खैरात होती या सामन्यावर. आणि अतिशय मोठं जर बक्षीस कोणतं असेल तर ते विजयासाठी 5000 रुपयांचं. पुढचा चेंडू. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरून ट्रॅव्हल झाला चेंडू. वाईटचा सिग्नल येतो निलू महाजन यांचा. आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होती 28.
28 रन्स। बहुत ही बढ़िया दोनों टीमों की ओर से प्रयास हो रहे हैं। ओह, इस बार बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं, और इसी के साथ ये 5वां ओवर भी मुकम्मल होता हुआ, और 5 ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा 28 रन 6 विकेट के नुकसान पर। यह तो दोनों तरफ से कोशिश जारी है, यह तो दोनों तरफ से कोशिश जारी है। वक्त ही बताएगा कौन किस पर भारी है। तो देखना पड़ेगा। सीएसके चेरौली रन्स जाकर पहुंचे 29। मिलिंद पहली ओवर कर चुके थे और अब आए छठी ओवर में, और कितने रन अब तक 29 रन पूरे किए। देखते ही देखते 30 रनों तक पहुंचा है सीएसके चेरौली। अगली गेंद मिलिंद की, इस बार गेंद को खेला है, गेंद बहुत ही ऊंची गई और बहुत ही बढ़िया कैच लपक लिया मिलिंद ने अपनी गेंदबाजी पर, और एक और विकेट का पतन। और कौन जा रहे हैं वापस? खेतन। और उसकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज क्रीज पर आते हुए किरण, और अब सामना करेंगे जयेश। इस गेंद का छठी ओवर के पहली गेंद पर सफलता मिली, 7 विकेट गिरे अब तक। इस बार गेंद को कनेक्ट किया, फिर से एक बार हवा में गेंद, एक और विकेट का पतन, एक और कैच। 8वां विकेट गिरता हुआ सीएसके चेरौली टीम का, और यहां तक कि हमारे समर्थक बहुत ही मायूस, बहुत ही नाराज। हॅट्रिक काल मला वाटतं, सॉरी, मिलिंद और हिज हैट्रिक। नए बल्लेबाज मयूर और किरण। अब तो 8 ओवर खेलना मुश्किल है सीएसके चेरौली टीम को। बहुत ही खराब प्रदर्शन, यहां तक कि गेंद को देखकर खेलना चाहिए, एक एक रन पर ध्यान देना चाहिए। यहां तक कि सभी गेंदों पर आप छक्के और चौके नहीं लगा सकते, स्ट्राइक रोटेट करनी पड़ेगी। 5वीं विकेट के लिए एक 13 रनों की एक साझेदारी बनी थी, और इसके बाद वो विकेट्स पर विकेट, वाइड गेंद यहां पे, और वैभव फरडे और अंकुश फरडे, ये दोनों का आगमन होता हुआ। अगली गेंद मिलिंद ऑन हिज हैट्रिक। ओहो, इस बार गेंद को टैप किया, वाह मौजूद रिकी खाड़े सर, बहुत ही बढ़िया फील्डिंग। और एक रन लेने से नहीं रोक सके, और इस एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 31 रन। 30 रनों को पार करता हुआ सीएसके चेरौली टीम। मिलिंद फिर से एक बार इस छठी ओवर में, ओ इस बार अपर कट लगते हुए गेंद जा रही है लॉन्ग स्टॉप की दिशा में। मयूर आपल्यासाठी बक्षीस आहे, षटकार लगावल्यास विकास फरडे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक। येस मिलिंद, हो लॉलीपॉप, लॉलीपॉप फुल टॉस, मे बी कैच, नो, गेंद को रोका गया, एक ही रन लिया, और एक बढ़िया स्ट्रोक लगाने का चांस था लेकिन कन्वर्ट नहीं कर पाए, और एक ही रन मिला। एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 33 रन
33, लॉस ऑफ 8 विकेट्स. 8 गडी बाद 33 धावा. षटक क्रमांक 6 समाप्त. 2 ओवर का खेल बाकी है. 12 गेंदें बची हैं और उन 12 गेंदों में कितने रन आएंगे. यदि 10-12 रन भी आते हैं तो एक 50 तक पहुंच सकते हैं. 45 to 50 रन्स मस्ट रिक्वायर टू फाईट. एक फाईट व्हावी असं वाटत असेल तर 25 ते 50 धावा पूर्ण कराव्या लागतील सीएसके चेरोली संघाला. उर्वरित 2 षटक 10च्या सरासरीनं 20 धावा जरी आल्या तरी देखील 53 धावा होऊ शकतील. मात्र करेल कोण हा प्रश्न. शेवटची 2 गडी शिल्लक. पुढचा चेंडू 7व्या षटकातला पहिला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेला. मात्र अपील होत आहे, जोरदार अपील होत आहे. एक निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. दिनेशचं हे षटक वैयक्तिक दुसरं, सामन्यातलं 7वं. पहिला चेंडू सुरेख निर्धाव चेंडू. दिनेश फिर से एक बार किरण के लिए. इस बार गेंद को खेला है ऑन साइड की दिशा में. 1 रन पूरा किया, 1 ही रन मिलेगा. और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 34 रन 8 विकेट की नुकसान पर. 34 लॉस ऑफ 8 विकेट्स हियर इन द 7th ओवर इन प्रोग्रेस. सीएसके चेरोली टीम. नेक्स्ट बॉल दिनेश. इस बार गेंद को कनेक्ट किया है. गेंद जाएगी ऊपर जाएगी, खिलाड़ी आता हुआ नीचे. एक और विकेट का पतन. यहां तक कि पानीपत होता हुआ सीएसके चेरोली टीम का. और विकेट्स के पीछे विकेट्स. तू चल मैं आया. 9 विकेट्स. ते सीएसके चेरोली संघाचे. मात्र मागच्या सामन्यात साटगाव संघाचे 2 फलंदाज जसे टिकून राहिले तसे यांनी 8 ओव्हर पूर्ण खेळावे तर नक्कीच. यावेळी मात्र फ्रंट फुटवर येऊन अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय दुरून ट्रॅव्हल होतोय. व्हाईटचा सिग्नल येतोय निलू महाजन यांचा आणि या व्हाईट धाव संख्या पुढे सरकते. 35 लॉस ऑफ 9 विकेट्स. 7वं षटक प्रगतीवर. नक्कीच सीएसके संघाला गोलंदाजीमध्ये काहीतरी कमाल करून दाखवावी लागेल. यावेळी मात्र इनसाइड एज. चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेला. तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल. या प्रत्येक चेंडू खेळून जरी काढले हे उर्वरित 8 चेंडू 7 चेंडू सॉरी 8 चेंडू जर खेळून काढले 8 धावा जरी आल्या तरी 40+ धावा होतील त्या सीएसकेच्या. मात्र एक गडी बाद झाला तर उर्वरित चेंडू वाया जातील. सेन्सिबल क्रिकेट खेळायला लागेल. पुढचा प्रत्येक चेंडू खेळून काढायला लागेल. हो डाऊन द लेग वन्स अगेन इट विल बी वाईड. आणि वाईडचा सिग्नल येतोय अंपायर्सचा. आणि धाव संख्या 1 धावेने पुढे सरकते. 37 धावा. 37 लॉस ऑफ 9 विकेट्स. दे हॅव रिमेनिंग. नेक्स्ट बॉल. इस बार गेंद को कनेक्ट किया. बहुत ही बढ़िया गेंद जा रही है कवच स्वीपर्स की ओर. 1 रन मिलेगा. 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. वह खिलाड़ी मौजूद और एक रन के साथ स्कोर और आगे जाता हुआ. और 30 रन 38 रन. और इस ओवर का आखिरी गेंद. इस ओवर की फिर से एक बार कनेक्ट किया. गेंद आएगी स्ट्रेट की दिशा में, मिड ऑन की दिशा में. वह खिलाड़ी मौजूद. 1 रन मिला और 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ. 39 रन 39 लॉस ऑफ 9.
नक्कीच शेवटचं षटक खेळून काढतील का? काढावा लागेल. 6 धावा जरी आल्या तरी 45 धावा धाव पलकावर लागतील. 45 रन्स आर नॉट लेस, ते कमी नाही आहेत. 48 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण येऊ शकतं देवळीपाडा संघाला. मात्र हे खेळून काढावे लागतील. हे शेवटचं षटक, स्लॉकचं षटक, हाणामारीचं षटक. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आणि त्या धावा येतील असं वाटतं, कारण ही दोन फलंदाज सावधपणे खेळ करतायत. नक्कीच सहकार्य करा. टीम मीटिंग नको आहे. शेवटचं षटक. अभिजित हे शेवटचं षटक घेऊन येतोय देवळीपाडा संघाकडून. शेवटचं षटक, 8वं षटक. किती धावा येतील सीएसके संघासाठी? त्या धावा अतिशय महत्वाच्या असतील. सीएसके चेरवली संघ यावेळी मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय किरण. दिस इज CPL 2021 5th edition, third day in progress, and the match is played between CSK Cherevli versus Devlipada, and the last over in progress, and which will be bowled by Abhi, and the Kiran on strike, ready to face the first ball of 8th over, the last over, and the last wicket remaining. CSK on 39 runs. They must have 45 plus runs here to fight against Devlipada, because 45 is not a less score. It will be pass score if they hold their patience in bowling, if they do better in bowling and fielding. First ball in 8 over. Yes, far away from, I think, up stump, and this is wide. आणि नक्कीच एक सूचना येते, या पद्धतीचा धावबाद होणार नाही. पुन्हा अटेम्प्ट करू नका, यापुढच्या प्रत्येक संघासाठी सूचना आहे. Yes, first ball of 8 over was white and 1 run added to the scorecard. Score moves on 40. Next ball once again the same line and length, and ball once again travels far away from the off stump, and once again a white signal is given by Suraj. Our umpires, and 1 more run added to the scorecard, and score moves on 41 runs, loss of 9 wickets. CSK Cherevli in the last over in progress. Next ball. इस बार गेंद को कनेक्ट करने का प्रयास, लेकिन बहुत ही बढ़िया लाइन और लेंथ के साथ डॉट गेंद डालने में सफल अभी. Yes, the next ball from Abhi. Oh ho ho! Once again far away from the off stump, wide, and yet one another run added to the scorecard. Scorecard moves on 42 runs. It will be so lengthy over, I think. 3 wides till now. Yes, this time he tried to punch on back foot, but this time very valid delivery, valid ball, dot ball. Bowler bowled dot balls, but the next ball wide, so it's equal. Next ball in this over. इस बार गेंद को कनेक्ट किया, आगे आते हुए गेंद आई कवर्स की दिशा में. 1 रन पूरा किया. दूसरे रन का प्रयास, 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाएगा. स्कोर जाकर पहुंचा 43 रन, 43 runs, 9 wickets. Abhi once again in this over. I think next ball. Oh ho ho ho! What kind of delivery this is? Yes, wide. This time umpire spread their hands in the air and give the signal. This is wide. I said this will be very lengthy over, because till now 4 wides are bowled by Abhi and only 3 valid deliveries. Till now he bowled 7 balls and till 3 balls remaining. So how much more balls he has to bowl to complete his over? This is question. Yes, this is a steering offside. They completed 1 run.
and the crossing for single, and this single takes scorecard to 45, loss of 9. Next ball from Abhi. Yes, steer towards the onside. There is fielder in the circle. The field and return the ball till both the batsmen crossing for single, and this single added to the scorecard, and scorecard moves on. 46 runs, loss of 9. 46. Yes, I think last ball remaining from this innings. 46. What will be the result of this ball? Yes! This is into the air. Oh, 1 run taken, try to second, 2 runs almost completed, try for third. Now, all out. धन्यवाद टीचर. 48 धावा धाव फलकावर प्रति बॉल धावा आलेल्या आहेत. 48 चेंडू आणि 48 धावा, 6च्या रन रेटनं धावा पूर्ण केल्या. मात्र 48 धावा पूर्ण झाल्या. 49 धावांचं टार्गेट आहे देवलीपाडा संघाला. हाऊ द गाईड, लेट्स सी into the second innings, and I call upon Mr. Datta Ferde sir for next innings here in the commentary box. Thank you. धाव्या विकेटनं 14 धावांची पार्टनरशिप केली आणि या 14 धावा अतिशय महत्वाच्या आहेत त्या CSK चेदोली संघाला. हाऊ फार दे हँडल धिस सिच्युएशन्स, लेट्स सी इन द सेकंड इनिंग्स, सेकंड 8 overs. Yes, thank you. कॅप्टन त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 48 धावा धावफल कव्हर. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. या ठिकाणी गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आली. कोणत्याही गोलंदाजाने जर मेडन ओव्हर टाकली तर अजित फडे सरांकडून रोख 501 रुपयांची लक्ष्मी धनराशी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. साई मंदार यांच्यासाठी BK यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं आहे. मेडन ओव्हर साठी BK यांच्याकडून 501 रुपयांचं रोख कॅश प्राइज.
देवळीच्या पाड्या संघासाठी जिंकण्यासाठी निर्धारित 8 षटकांमध्ये 49 धावांची गरज. असं वाटलं नव्हतं की CSK संघ 40 देखील पार करेल, परंतु 50 पर्यंत पोहोचलेत. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग आणि चांगली मॅच या समोर पाहायला मिळेल. कारण देवळीचा पाडा संघ रिकी काडे सरांची टीम आहे. आज मात्र रिकी काडे सरांना लाईव्ह इन ऍक्शन मध्ये आपल्याला फिल्डिंग मध्ये करताना पाहिलं. चेंडू फेकताना मला वाटतं अंडरआर्म थ्रो करत होते. शोल्डर त्यांचा स्ट्रॉंग नाहीये, बॉडी देखील त्यांची स्ट्रॉंग नाहीये, परंतु डिटर्मिनेशन क्रिकेटसाठी किती आहे, कौशल्य ते दाखवत असतात. परंतु त्यांना प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे, जिम करणं गरजेचं आहे, शारीरिक सदृढता वाढवणं देखील त्यांची फार गरजेची आहे. कारण ज्याप्रमाणे विकास असतील, ज्याप्रमाणे अजित फडेसर असतील, ज्याप्रमाणे प्रवीण फडेसर असतील, BK असतील, हे सगळ्यांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की शरीरयष्टी या नेहमी चांगली असावी. तर शरीरयष्टी असायलाच हवी. मारुती राय यांची देखील होती. 4व्या मैदानाच्या 49 धावांची गरज. पहिला चेंडू साई मंदार मेडन ओव्हर टाकली. BK यांच्याकडून रोख 501 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट. पहिला चेंडू शॉर्टपिक चेंडू होता, मंदारला या दाखवलाय. कव्हर पॉइंट सी बारशीच्या पलीकडे पहिल्या चेंडूवर आलाय एक दर्जेदार देवळी पाड्याचा ब्रँड चौकार. क्या बात आहे. साई मंदार विकेट घेतली. कोणत्याही चेंडूवर विकेट घेतली तर चेरवली एक्सप्रेस सूरज फडे यांच्याकडून रोख 101 रुपयाचा कॅश प्राइज. मेडन साठी 501 होतं, परंतु आता मेडन होणार नाहीये. आता विकेट साठी 101 रुपया. मिलिंद ऑन साइडला यावेळेस प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. टिपिकल इन लाईव्ह ऍक्शन मध्ये या ठिकाणी दाखवत आहेत SK. इट इज वाईट. 5 धावा फुल कव्हर. विकेट घ्यावी लागेल मंदारला. ओ या वेळेस क्या बात आहे. ऑन साइडला प्लेसमेंट खूप चांगली. गॅप सिलेक्शन अतिशय दर्जेदार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये 1 2 3 टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर देवळीपाड्याचा ब्रँड मिलिंद. 1 मोर 4 रन्स ऍडेड ऑन द स्कोरबोर्ड. 9 धावा फुल कव्हर चौकार. धन्यवाद. जगदीश दळवी आज देवळीच्या पाड्या संघामध्ये नाही आहेत, परंतु जगदीश दळवी जर असते तर कदाचित कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर निलेश जगनफळे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज जर हॅट्रिक घेतली तर. हे वादळ आलंय, कदाचित मला वाटतं हे CSKचं वादळ असावं. रनआउटची जरी विकेट घेतली निश्चितच. आता मात्र साई मंदारचं रूप भयानक असेल. साई मंदार हॅट्रिक घेणार, कारण हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचा प्राइज. ओ विकेट केला जातोय. संधी आहे, झेल होईल का नाही. चौकार. चौकार आलेत. केतन प्रामाणिक खेळाडू आहेत, स्वतः सांगतायत की चेंडू आतमध्ये इंचेस पडलेला आहे. गुड शॉट मिलिंद. तिसरा चौकार. क्या बात आहे. देवळी पाड्याचा ब्रँड आज मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. 2 चौकार 1 चौकार डीप कव्हर झोन मध्ये कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. दुसरा चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि तिसरा चौकार लॉंग ऑफ 360 फलंदाज. एव्हरी सेक्शन एव्हरी शॉट सिलेक्शन इज एक्झिक्युटेड वेल अँड दॅट्स वाय मिलिंद शोइंग इज अ क्लास. ह्यावेळेस बॉडी लाईन चेंडू होता, पाडवा चेंडू रॅप होते, धाव येणार नाहीये. 13 धावा दाफलकर अंकित झाल्यात. तेरा धावा दाफलकर अंकित झाल्यात. 49 धावांची गरज आहे. लवकरात लवकर आक्रमण करून ही मॅच
आपल्या खिशामध्ये घेण्यासाठी मला वाटतं आक्रमण करण्याची गरज. ओ संधी आहे, झेल होईल. जयेश धावतायत झेल घेण्यासाठी, परंतु झेल पर्यंत पोहोचले नाही आणि 2 धावा मिळतील. 15 धावा धावफल कव्हर. पहिलं षटक साई मंदार यांच्या नावावर जात नाहीये, तर देवीपाड्याचा ब्रँड मिलिंद यांच्या नावावर जाते. खूप जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 3 चौकार, 3 झोन मध्ये, एक डीप कव्हर झोन ऑफ साइडला, एक ऑन साइडला आणि एक स्ट्रेट ड्राईव्ह. ओ चेंज ऑफ पेस केला होता महेश फळडे, विकेट किपर. क्या बात आहे. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. 49 धाव्यांची गरज आहे. सन्माननीय आदरणीय आमच्या डेनेगावची आन बान शान प्रदीप आरज यांचे मित्र एसकेन सरांवर नितांत प्रेम करणारे प्रकाश पाडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सातत्याने दरवर्षी ते हजेरी लावत असतात ना. काल देखील मेसेज करून सांगितलं होतं की CPL अध्यक्ष प्रवीणजी फडे सरांना देखील शुभेच्छा द्या, SK सरांना देखील शुभेच्छा द्या. आणि आज प्रदीप सरांची बॅटिंग, प्रदीप आरजची बॅटिंग बघण्यासाठी आलेत. बॅटिंग झाली परंतु क्षेत्ररक्षण पाहू शकतात. प्रकाश आपलं देखील या ठिकाणी आनंदमय स्वरात आम्ही व्यवस्थापन समितीकडून सहर्ष सविनय आनंदमय स्वागत. 15 धावा. प्रदीप आलेत. क्या बात आहे. प्रदीप हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि प्रकाशजी पाडेकर यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. BK यांच्याकडून तर 500 रुपयांचा देखील कॅश प्राइज आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. हॅट्रिक घेतल्यानंतर 501. ओ ब्रेकर प्रदीप, लेग ब्रेक. ओ ऑन साइडला टर्न केलाय. गॅप सिलेक्शन, P1 चा फायदा. गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. शॉर्ट पिच चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वाईल्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतील 4 धावा. जबरदस्त बॅटिंग. समीरने देखील रंग दाखवायला सुरुवात केली. खरबुजे को देखकर खरबुजेने रंग बदला. क्या बात है. समीर देखील मागे राहणार नाही. हॅट्रिक साठी 501 रुपये, 1000 रुपयांचा कॅश प्राइज. शॉर्ट पिच चेंडू, संधी आली. खरं. ओ माय गुडनेस, विकेट आली. विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. हे सूरज फड यांच्याकडून लागलेलं होतं, ते मिळालंय. आणि प्रकाश पाडेकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज, म्हणजे 201 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी मिळालंय. धनराशी आलेली आहे. खराब चेंडूवर विकेट येणं हे क्रिकेटचं नवीन मी म्हणेल तंत्र झालेलं आहे. कारण कधी कधी चांगल्या चेंडूवर विकेट मिळत नसते आणि खराब चेंडूवर देखील विकेट मिळते. मागील मॅच मध्ये विश्वास आपण बघितलं तर वैभव पाचघरे आणि विश्वास चांगल्या चेंडूवर, वैभव पाचघरे खराब चेंडूवर बाद झाले आणि विश्वासने देखील त्या ठिकाणी इतकी चांगली बॅटिंग केली नव्हती. परंतु या मॅच मध्ये जर बघितलं तर समीर चांगला खेळत होता, मिलिंद देखील चांगला खेळतोय, परंतु खराब चेंडूवर विकेट येते हे सातत्याने क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. म्हणूनच म्हणतो मोमेंटम कोणाच्या बाजूने ते पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही डिलिव्हर करा, कॅपिटलाइज करा. कारण कुठला चेंडू विकेट जाईल सांगू शकत नाही. ओ संधी आली परंतु गॅप सिलेक्शन आहे. केतन आले 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 परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा प्रामाणिक खेळाडू, चौकारच प्रामाणिक खेळाडूचं दर्शन दाखवत आहेत. पुन्हा एकदा 1 इंच आतमध्ये पडलाय केतन. क्या बात आहे. चौकार आलाय. वेल बॅटिंग. धावसंख्या धावफल कावर 23 धावा. CSK चेन्नई सुपर किंग, तसं चेरवली सुपर किंग्स आहेत. म्हणजे महेंद्रसिंग धोनीने जी टीम बनवली ना, अगदी साई मंदरची ही टीम आहे. आणि काय टीम आहे, जबरदस्त टीम. प्रदीप चांगला चेंडू, इंजर्ड आउट. क्या बात आहे. स्क्वेअर कट केले. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जय शेलावले ब्रँड आहे.
जय शेलवलीच्या हातामधून चौकार जाऊ शकत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चोवीस धावा, 24 runs on scoreboard. This is the second over progress delivered by Pradeep. Once again, right arm over the wicket. This time, batsman who tap away. The ball is going through into gully region. Fielder is fumbling over there when he has thrown the ball. The batsman has completed enough time to complete 1 run. And score moves on up to the 25 for loss of 1 wicket. एक फलंदाज बाद झालाय आणि 25 धावा धावफलकर अंकित झाल्यात. 49 धावांची गरज म्हणजे अजून 24 धावांची गरज आहे. ओ विकेट गेला होता. प्रदीप जेल असेल, साई मंदर आले नाही आणि मला वाटतं भूषण जेलवर गेले नाही. सव्वीस धावा, 27 धावा धावफलकावर. हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज लागलेला आहे आणि प्रत्येक विकेट साठी प्रदीपला या ठिकाणी 100 रुपयांचा कॅश प्राइज लागलं होतं. सूरज फडे आणि प्रकाश पाटेकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना लागलेला आहे, ते भेटलंय. परंतु साई मंदारला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज होतं मेडन ओव्हर साठी. बॅटिंग पॉवर प्ले. देवीपाडा संघ लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या दृष्टीने बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. P1 झाला, आता P2 सुरू झालाय. मेंटेन पॉवर प्ले मध्ये प्रति षटकामागे 13.50 ची सरासरी मेंटेन ठेवली. 27 धावा धावफलक अंकित झाल्यात. एकोणपन्नास धावांची गरज. मयूर येत आहेत. मयूर टू मिलिंद. मिलिंद चांगला फॉर्म मध्ये आहे. मिलिंद पूर्ण इनिंग बिल्ड करतोय, इनिंग चांगली लीड करतोय. शॉर्ट चेंडू होता, बाकफुटला गेले, स्क्वेअर कट गेले. क्या बात आहे. चेंडू कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. या ठिकाणी थेट खेळाडू कक्षाला, देवीपाड्याच्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा मिलिंदच्या बॅट मधून आलाय एक दर्जेदार क्लासिक रोहित शर्मा स्टाईलने, कॉपी बुक स्टाईलने मिलिंद ब्रँडेड चौकार. जगदीश दळवीची आठवण आज मिलिंद करून देतोय, कारण जगदीश दळवी हा देखील स्क्वेअर कटचा बादशाह, ऑन साइडला खूप चांगला खेळतो. आज तो नसताना ती जबाबदारी पार पाडली जाते. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय या ठिकाणी मिलिंद कडनं. एकतीस धावा धावफलकावर. एकतीस धावा धावफलकावर. 49 धावांची गरज आहे. अजून 18 धावांची गरज आहे. 18 धावा जिंकण्यासाठी हवेत देवळीच्या पाड्या संघाला. षटक क्रमांक 3 चालू आहे. जो विजयी संघ होईल तो साडगाव संघाशी खेळेल, कारण विजयी संघ टू विजयी संघ, पराभूत झालेला संघ हा पराभूत संघाशी खेळेल. ओ फुल टच चेंडू लॉफ केलाय. स्वीट साऊंड. 1 इंचेस कावकोण झोन मध्ये 4 धावा येतील. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळते मिलिंदचं. पहिल्यांदा पदलालित्य दाखवलं, लालित्यपूर्ण फ्रंट फुटला आले, हवाई सफर केला आणि गॅप सिलेक्शन इतकं चांगलं होतं की ज्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं त्या क्षेत्रामधून चेंडू लॉफ्ट पूर्णपणे पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक आला डीप कव्हर पॉइंट झोन मध्ये, तर दुसरा चौकार आलाय कावकोण झोन मध्ये.
धावसंख्या धावफल कावर या 4 धाब्यांनी 35 धाबा, अजून 14 धाब्यांची गरज. धाब्यांची गरज आहे. मयूर मागडा ठरतोय. 2 चेंडूवर 2 चौकार खर्च झालेत मयूरचे. हो, फलंदाजाला फॉलो केलं होतं परंतु लाईन चेक करावी लागेल. दोन्ही हात समांतर म्हणजे निश्चितच वाईट चेंडू आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर. 13 धाब्यांची गरज. 36 धावा धावफलकर अंकित झाल्यात. 13 धाब्यांची गरज आहे. धुरवरनं खेळायचा प्रयत्न होता. मयूरला संधी आली होती झेल घेण्याची परंतु इतकं सोपं नसतं. गोलंदाज ज्या गतीने चेंडू टाकतोय त्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज देखील तितक्याच गतीने बॅट घुमवत असतो आणि बॅटवर स्पर्श झाला तो चेंडू डबलच्या स्पीडने येतो. मग अशा वेळेस झेल घेणं किती कठीण असतं हे पाहायला मिळतं. प्रयत्न चांगला होता परंतु अपयशी ठरलेत. बिगिट केला जातोय. 6 धावा येतील. षटकार. क्या बात आहे. दर्जेदार बॅटिंग. देवळीपाडा संघ आज मात्र या ठिकाणी तुफानी बॅटिंग करतोय. लवकरात लवकर मॅच ही फिनिश होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये कारण सीएसके खूप या ठिकाणी कमी पडलाय बॉलिंग डिपार्टमेंट आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. बॅटिंग मध्ये चांगलं केलं होतं. 50 त्यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे बनवल्या होत्या परंतु जर 80 धावा झाल्या असत्या तरी देखील बॉलिंग त्यांची मला वाटतं थोडीशी कमकुवत वाटते. थोडं प्रॅक्टिस अजून गरजेची आहे. साई मंदरला प्लॅनिंग करावं लागेल. विकेट साठी जावं लागेल. 43 धावा. चांगला चेंडू होता हा. बीट होत आहेत. शॉर्ट पिच चेंडू जास्त टाकलेत. प्रदीप असेल, मयूर असेल, मंदार असेल, शॉर्ट पिच चेंडू जास्त टाकले परिणामी त्या धावा चौकारामध्ये डील झाल्या. बॅटने यावेळेस ऑन साइडला चांगला प्लेसमेंट आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय. काव कॉर्नर झोन मध्ये वेगाने आले. फंबल झाले. फंबलिंग मध्ये 1च्या ठिकाणी 2 धावा दिल्या गेल्या. धावसंख्या या 2 धाब्यांनी 45 झाल्या. 4 धाब्यांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाब्यांची गरज म्हणजे 3च षटकामध्ये ऑलमोस्ट 50 धावा पर्यंत ऑलमोस्ट पोहोचलेत. म्हणजे 49 धाव्यांची गरज असताना जर 18 चेंडू मध्ये जर इतका टोटल चेस केलाय देवळीपाडा संघ निश्चितप्रमाणे मी म्हणू शकतो खूप चांगला खेळलाय. साडगाव संघासमोर कदाचित आता देवळीचा पाडा संघच खेळेल. ज्या बॅटिंग स्ट्राईक रेटने आतापर्यंत मॅच रंगले कारण इथून पराभूत होणार नाही. ते इथून सिच्युएशन असेल इतिहास घडवावा लागेल. जर पराभूत झाले तर इतिहासच घडेल परंतु सातत्याने नेहमीच असं होत नसतं. फलंदाज जर इतका फॉर्म मध्ये आहे तो विकेट देणार नाही. तो मॅच जिंकून दाखवेल. ऑन साइडला टर्न केलाय. गॅप सिलेक्शन आणि मॅच विनिंग चौकार. मॅच फिनिश. मिलिंद आपल्या स्टाईल मॅच फिनिश करतात. देवळीचा पाडा संघ 1 मॅच जिंकून साडगाव संघाशी 1 हात करेल. दोन्ही संघाने 1 हात पुढे येऊन शेक हँड करायचंय. मैत्रीपूर्ण लढत लढल्यामुळे आपण शेक हँड करा आणि तदनंतर आपण एकमेकांचा निरोप घ्यायचंय.